कोपरगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये मुसळधार पाऊस बरसला। या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील अनेक गावांमध्ये शेतीचे, घरांचे तसेच जनावरांचे मोठे नुकसान झाले असून यामध्ये एक जनावर दगावल्याची देखील माहिती मिळत आहे। तसेच मुसळधार पावसाने अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांना रात्रभर पावसामुळे त्रास सहन करावा लागला। विवेक कोल्हे यांनी नुकसान झालेल्या क्षेत्राची पाहणी केली व सरकारकडे संबंधित शेतीचे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी यावेळी केली। कालपासून अनेक गावांमध्ये मुसळधार पाऊस आपल्या तालुक्यामध्ये झालेला आहे। काल रात्रीपासूनच 2-3 गावांमध्ये त्या ठिकाणी मशीन देऊन आम्ही पाणी उपसण्याचं काम केलेलं आहे। परंतु टाकळी असेल, यसगाव असेल, ब्राह्मणगाव असेल, धारणगाव असेल, वारी असेल, धोत्रे असेल किंवा सडे, भोजडे, संवत्सर सगळ्याच गावांमध्ये त्या ठिकाणी मुसळधार असा पाऊस झालेला आहे। बऱ्याच घरांमध्ये त्या ठिकाणी पाणी शिरलेलं आहे। अनेकांचं नुकसान त्या ठिकाणी झालेलं आहे। घरांचंच नव्हे तर जनावरांचं देखील ब्राह्मणगाव येथील एक गाई मयत झालेली आहे आणि त्याचबरोबर शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। साधारण 65 mm वरती जर पाऊस झाला तर अतिवृष्टी आपण समजतो। आता मी जी माहिती घेतली त्या ठिकाणी ब्राह्मणगावमध्ये जवळपास 111 mm पाऊस झालेला दिसतो आहे। म्हणून अनेकांचे सोयाबीन असेल, मका असेल, अगदी ऊस सारखे पीक त्या ठिकाणी कोलमडलेले आहे आणि त्याच्यामुळे त्याचबरोबर कपाशी याचं मोठं नुकसान त्या ठिकाणी सर्वत्र झालेलं आहे। माझी प्रशासनाला विनंती आहे की लवकरात लवकर ही सर्व पंचनामे झाले पाहिजे। विशेषतः ज्या गोरगरिबांच्या घरांमध्ये पाणी गेलेलं आहे त्यांचं प्राधान्याने त्या ठिकाणी त्यांची व्यवस्था केली पाहिजे। मी समक्ष पाहणी सगळ्या गावांची, बऱ्याचशा गावांची करून आलेलो आहे आणि त्या ठिकाणी संजीवनी उद्योग समूहाच्या माध्यमातून जेवणाची व्यवस्था देखील जवळपास 800 ते 1000 लोकांची आम्ही त्या ठिकाणी केलेली आहे। विनंती एवढीच आहे की प्रशासनाने देखील तातडीने याची दखल घेऊन पिकाचे पंचनामे तसेच घरामध्ये पाणी गेलाय त्याचे पंचनामे आणि याचबरोबर 2022ला सुद्धा अशाच पद्धतीचे मला नागरिकांनी टाकळी गावामध्ये सांगितलं की आमच्या घरामध्ये पाणी गेले, पंचनामे झाले पण पैसे अद्याप मिळालेले नाही। त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांचे पूर्वी पंचनामे होऊन पैसे आलेले त्यांचे पण परत पैसे मागण्याचं काम शासनाकडून किंवा प्रशासकीय अधिकाऱ्याकडून चालू आहे। ते सुद्धा त्यांच्याकडून घेऊ नये अशी माझी शासनाला विनंती आहे। धन्यवाद।